गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. 9च्या आधी माझी सगळी घरातली कामं झालेली होती. मल्हारचा ब्रेकफास्ट, टिफिन, माझे घर सगळं चकाचक करून ठेवलेलं होतं मी. आता वाजलेली आहेत 11:15. सो 12:30ला मला मल्हारला घ्यायला जायचं आहे स्कूलवरून. त्याआधी मला आता फक्त स्वयंपाक बनवायचा आहे. थोडासा ऑफिसच्या कामातनं ब्रेक घेतला आहे. जेवण बनवून ठेवते, म्हणजे माझं बाळ आल्यावरती ऑफिसचं काम करता-करता त्याच्याबरोबर खेळता येतं. त्याचं एवढंच असतं आग्रह, की "मम्मा तू माझ्या जवळ बस." त्याचा खेळत असतो. फक्त त्याचं असतं, की माझ्या जवळ बस मग लॅपटॉप घेऊन आपलं काम करता-करता बाळाकडे बघणं इट्स ईझी टास्क फॉर मी. सो Ay, ay, ay. चिपकून गेले. पहिले आपण कापूयात पपई. पटापट पपई कापून ठेवूयात, म्हणजे ही पपई पिकलेली खराब होणार नाही. फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. ओके. हा टी शर्ट तुम्हाला आठवतोय का सगळ्यांना? हा टी शर्ट मी आता तुषारचा ढापलेला टी शर्ट आहे. कालच्या ब्लॉगमध्ये मी जो तुषारचा टी शर्ट ढापला होता तो आहे हा. तेव्हा ढापून माझ्या कपाटात टाकून ठेवला आणि आज तुषार ऑफिसला गेल्यावर घातला आहे. आता तो ऑफिसवरनं आल्यावर बघेल. नवीन ब्लॉगर आहे. असं जर काही चुकत असेल, कुठं ओव्हर ॲक्टिंग वाटत असेल तर कमेंट करू नका. समजून घ्या. समजलं? 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे आपण पपई कट करणार आहोत आणि डायरेक्ट ती डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. याने काय होईल तर आपल्याला पपईचा आस्वाद घेता येईल. जर ही पपई अशीच वरती राहिली तर ती पिकेल आणि खराब होईल, खाता येणार नाही. फळं एवढी महाग आहेत, एवढं कष्ट करतो ऑफिसमध्ये, एक कणसुद्धा वाया गेला नाही पाहिजे. फळ असू दे, अन्न असू दे, नाहीतर अजून काही असू देत. एम आय राईट रॉंग? मी ना खूप गप्पाडी आहे, तर आता मला ना तुम्हाला सवय लावून घ्यावं लागेल. माझं ब्लॉग बघता बघता माझी बडबड ऐकायची. हो जाए किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, झुबा पे राधा 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 नाम हो जाए. चला आता मी पपई कापलेली आहे. आता आपण करूयात माझ्या मल्हारची मोस्ट फेवरेट भाजी भेंडी. भेंडीला कसं धुवून पुसून घ्यायला काही लागतो, सो पटापट करूयात. चला भेंडी धुतलेली आहे. आता पटकन भेंडी पुसून घेते फटाफट फटाफट. हात असा चालवावा लागतो ना. लग्नाच्या आधी मी कधीच विचार केला नव्हता की मी एवढी फटाफट काम करेल. लग्नाच्या आधी घरात लहान असल्यामुळे घरातली इतर कामे मी करायची. झाडून पुसून धुणं भांडी मम्मी ओरडायची म्हणून तेवढं करायचे, पण किचनमध्ये कधी आली नव्हते. आता किचनमध्ये पण येते. ऑल थँक्स टू माय मम्मा. सगळं शिकवलं मला मम्मीने माझ्या, त्यामुळे हे करता येते आळस न करता. मी एवढी गप्पा मारते ना यार, तुम्हाला सवय लावून घ्यावी लागेल ना आता माझी बडबड ऐकायची. मला आवडतं बोलायला, शांत राहिलेलं नाही आवडत मला. बडबड करत राहते मी, समोरच्याचा इंटरेस्ट असू देत नसू देत. गप्पड माणूस आहे भाई, मनात काही ठेवत नाही. चला आता एकदम फास्टमध्ये पटापटा भेंडी कापते आणि मग भाजी झाल्यावरच तुम्हाला दाखवते, कारण भेंडीची रेसिपी काय टाकू. छोट्या छोट्या मुलींना पण इथे भेंडी करता, हाय की नाही. चला बाय. 12:30 झालेले आहेत आणि मी चालली आहे माझ्या बाळाला घ्यायला. जाताना रडत रडत गेलेला मल्हार आता येताना नाचत नाचत आलाय. अगं बाई 1 चला 1 2 3. कोण कुठे? रोनाल्डो आहे ना, रोनाल्डो दर. स्पायडरमॅनची मुंडी गायब केली आहे. काय केली आहेस? इकडे बघ. चला आता फ्रेश व्हायचं, कपडे बदलायचे. चला लॉग आउट झालं. आता 6 वाजून गेलेले आहेत. मी मस्त फ्रेश झाली, चहा पाणी वगैरे केलेलं आहे आणि माझ्या नवऱ्याने खूप दिवस झालं कोथिंबीर आणून ठेवली होती. त्यांना खायच्या आहेत कोथिंबीरच्या वड्या. सो मी आता पटकन कोथिंबीरच्या वड्या करायला घेते आहे आणि जमलं तर रेसिपी दाखवेल, नाहीतर फारच सोपी असते कोथिंबीर वड्याची रेसिपी, ती सगळ्यांनाच येत असेल. सो कंटिन्यू करू. गरमागरम कोथिंबीरची वडी आणि वरण भात, माझ्या नवऱ्याचा फेवरेट मेन्यू.